दरवर्षी 60,000 रुपये कसे वाचवायचे? स्मॉल सेव्हिंग्ज बिग इम्पॅक्ट स्ट्रॅटजी. तुम्हाला दरवर्षी 60,000 रुपये वाचवणे अवघड वाटते का? मोठा पगार नसला तरी चालेल. योग्य सवयी असल्या की 60,000 रुपयाची बचत करणे शक्य आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे छोट्या छोट्या बदलामधून वार्षिक 60,000 रुपये कसे वाचवायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक सोपा 12 महिन्यांचा प्लॅन देणार आहे. बचत का होत नाही या विषयावर तुमचे मत काय आहे? अनेक जण म्हणतात महिन्याच्या शेवटी काहीच शिल्लक राहत नाही. पण खरं कारण काय आहे? अनावश्यक सबस्क्रिप्शन, महागडे प्लॅन, कॅशबॅक आणि रिवॉर्ड न वापरणे, EMI वरती खरेदी अशी कारणे दिसून येतात. मोठ्या बचतीपेक्षा छोट्या रकमा दुर्लक्षित केल्या जातात. पण या छोट्या रकमेतून मोठी बचत तयार होते. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा बँक स्टेटमेंटमध्ये कोणकोणते सबस्क्रिप्शन आहेत ते तपासा. जसे की OTT प्लॅटफॉर्म, जिम मेंबरशिप, ॲप सबस्क्रिप्शन, प्रीमियम सर्व्हिसेस. यातील अनावश्यक सबस्क्रिप्शन बंद करा किंवा कमी रकमेचे प्लॅन घ्या. यामुळे दरमहा 500 रुपये वाचवले जातील, तर वर्षाला 6,000 रुपये सहज वाचवू शकतात. यानंतर रोजच्या वापरातील मोबाईल, इंटरनेट आणि डीटीएच प्लॅनची तुलना करा. कधी कधी आपला जुना प्लॅन वापरत असेल तर नवीन प्लॅन त्यापेक्षा स्वस्त असतो. तसेच महिन्याचा प्लॅनपेक्षा सहामाही किंवा वार्षिक प्लॅन स्वस्त असेल तर तो घ्या. कारण जर दरमहा 500 रुपये कमी केले तर वर्षाला जवळजवळ 6,000 रुपये वाचतील. तुम्ही जर क्रेडिट कार्ड किंवा UPI ॲप वापरत असाल तर प्रत्येक खर्चावरती 1 ते 10% पर्यंत बचत करू शकता. यासाठी तुम्ही योग्य क्रेडिट कार्ड निवडा, जास्त कॅशबॅक असलेले प्लॅटफॉर्म्स वापरा, ऑफरच्या दिवशीच खरेदी करा. तसेच तुमच्याकडे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असेल आणि त्यांचं रनिंग जास्त असेल तर तुम्ही विविध बँकेची पेट्रोल क्रेडिट कार्ड वापरू शकता. यातून तुमचे पेट्रोलवरतीचे 4 ते 8% पर्यंत बचत होऊ शकते. तसेच शॉपिंग, हॉटेलिंगसाठी क्रेडिट कार्ड वापरूनही बचत वाढवू शकता. यामधून तुम्ही दरमहा 2,000 रुपयेपर्यंत कॅशबॅकमध्ये वाचवू शकता आणि वर्षाला 24,000 रुपयांची बचत होते. परंतु रोजच्या वापरातील वस्तू EMI वरती घेणे टाळा. या व्यतिरिक्त प्रति महिना अनावश्यक खर्च कमी करा. यातून प्रतिमाह 2,000 रुपये वाचू शकतात. यातून वार्षिक 24,000 रुपये वाचतील. हे आहे 60 रुपये वाचवण्याचं सोपं गणित. चला हे गणित पुन्हा एकदा समजावून घेऊया. सबस्क्रिप्शन बचत 6,000 रुपये, प्लॅनची तुलना करून वाचवलेले 6,000 रुपये, कॅशबॅक आणि रिवॉर्ड थ्रू मिळालेले 24,000 रुपये, अनावश्यक खर्च केलेला 24,000 रुपये, असे तुमचे 60,000 रुपयेपर्यंत बचत होऊ शकते. आत्तापर्यंत जी माहिती दिली ती सत्यात उतरण्यासाठी तुम्ही पुढील प्रमाणे 12 महिन्याचा प्लॅन तयार करा. स्टेप 1, पहिल्या महिन्यात सर्व खर्च लिहून काढा. स्टेप 2, दुसऱ्या महिन्यात अनावश्यक सबस्क्रिप्शन्स बंद करा. स्टेप 3, तिसऱ्या महिन्यातली प्लॅन्स बदलून घ्या. स्टेप 4, चौथ्या महिन्यापासून दरमहा निश्चित रक्कम SIP मध्ये टाका. स्टेप 5, बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न पूर्णपणे बचतीत टाका. 60,000 रुपये वार्षिक वाचवण्याचा खरा फायदा जर तुम्ही दरवर्षी 60,000 रुपयांची गुंतवणूक केली आणि त्याच्यावर 12% परतावा मिळाला तर 10 वर्षात ही रक्कम 11 लाख रुपयापेक्षा जास्त तयार होते. यालाच म्हणतात स्मॉल सेव्हिंग बिग वेल्थ क्रिएशन. बचत मोठ्या पगारावर अवलंबून नसते, तर ती सवयीवर अवलंबून असते. आजपासून खर्चावर नियंत्रण ठेवा आणि दरवर्षी 60,000 रुपये वाचवण्याचं लक्ष ठेवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर याला लाईक करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करा. धन्यवाद.